श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, गणेशोत्सवानंतर सर्वांना वेध लागतात ते नवरात्रीचे। देशात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते। अनेक ठिकाणी घटक स्थापनेसह देवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना देखील केल्या जातात। विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते। घरोघरी मोठ्या प्रमाणात घटस्थापना केली जाते। त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे याविषयी माहिती सांगणार आहे। जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे माझा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर माझ्या चॅनलला लाईक देखील करा। हिंदू धर्मात शारदीय नवरात्र उत्सवाचे विशेष महत्त्व आहे। अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथीपासून या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते। 9 दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटक स्थापना देखील केली जाते। या 9 दिवसांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात उपासना देखील केली जातो। त्याचप्रमाणे देवीची आराधना देखील करतो। आज आपण शारदीय नवरात्रोत्सव कधीपासून आहे, घटक स्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे याविषयी माहिती बघूया। शारदीय नवरात्रोत्सव हा सर्वात मोठा नवरात्रींपैकी एक मानला जाणारा उत्सव आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शुभ मुहूर्तावर आपण घटस्थापना करतो। हिंदू पंचांगानुसार या वर्षीचा शारदीय नवरात्रोत्सव अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला अर्थात 14 ऑक्टोबरला रात्री 11:24 सुरू होणार असून तिथी 15 ऑक्टोबरला दुपारी 12:32 संपणार आहे। मात्र उदय तिथीनुसार यंदा शारदीय नवरात्रोत्सवाला 15 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे। 15 ऑक्टोबरला हा शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जाणार आहे। नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी ही महत्त्वाची तिथी मानली जाते। नवरात्रीची ही अष्टमी यंदा 22 ऑक्टोबरला आणि नवमी 23 ऑक्टोबरला साजरी होणार आहेत। 9 दिवस चालणारा नवरात्रोत्सव 24 ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी समाप्त होणार आहे। 24 ऑक्टोबरला दसरा हा सण देखील असणार आहेत। त्याचप्रमाणे पंचांगानुसार घटस्थापनेचा शुभ मुहूर्त नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 15 ऑक्टोबरला सकाळी 11:44 पासून सुरू होणार असून तर दुपारी 12:30 संपणार देखील आहेत। दुपारी 12:30च्या आत आपल्याला घटस्थापना या दिवशी करायची आहे। प्रत्येक महिलांनी या शुभ मुहूर्ताची नोंद घ्यावी। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी ज्यावेळेस आपण नवरात्र उत्सव आपल्या घरामध्ये स्थापन करणार आहोत, जी गटाची आपण आपल्या घरामध्ये स्थापना करणार आहोत, ती स्थापना झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये या देवघरामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणी आपल्याला ही एक वस्तू ठेवायची नाही। तर ती एक वस्तू कोणती म्हणजे आपण सर्वप्रथम देवघरामध्ये आपण धारदार वस्तू म्हणजे कात्री आपण देवघरामध्ये ठेवायची नसते। त्याचप्रमाणे सुई, चाकू, ज्या काही धारदार वस्तू असतील त्या वस्तू आपण देवघरामध्ये चुकूनही विसरून ठेवायच्या नसतात। कारण घटस्थापनेच्या वेळी आपल्याला या गोष्टींची आवश्यकता पडते आणि चुकून विसरून आपण या गोष्टी त्या ठिकाणी किंवा ज्यावेळेस पूजा साहित्य आपण तिथे मांडलेलं असतं त्यावेळेस आपण चुकून त्या वस्तू आपल्याकडून तिथे विसरून राहतात। परंतु ह्या वस्तू जर तिथे विसरून राहिल्या तर त्याचे आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबावर किंवा आपली जी काही पूजा वगैरे असेल त्याच्यावर आपला नकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होऊन नकारात्मक परिणाम आपल्यावर घडून येतील। त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस समई किंवा दिवा आपण आगपेटीने लावत असो तर देवघरामध्ये आगपेटी ही चुकूनही ठेवायची नसती किंवा देवघराच्या वरतीही आपण आगपेटी चुकूनही ठेवायची नसती। त्याचप्रमाणे आपल्याकडून कदाचित एखाद्या वेळेस दिवा लावून झाल्यानंतर आपण ती आगपेटी चुकून देवघरामध्ये किंवा साईडला इकडे तिकडे ठेवल्या जाते। परंतु नवरात्रीमध्ये आपण ज्यावेळेस दिवा लावतो त्यावेळेस ती आगपेटी आपल्याकडून चुकूनही ज्या ठिकाणी आपण नवरात्रीमध्ये पूजा जी घटाची स्थापना केलेली असते त्या ठिकाणी आपण चुकूनही आगपेटी ठेवू नका। कारण आगपेटी ही नकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होईल आणि नकारात्मक जे काही गोष्टी असतील त्या सर्व आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्याला निर्माण होऊ द्यायची नाहीये आणि त्यासाठी आपण चुकूनही आगपेटी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही व आपल्या कुटुंबावर कुठलेही संकट ओढून घ्यायचे नाही। तर आपण नवरात्रीमध्ये आगपेटी चुकूनही आपल्या त्या घटस्थापनेच्या त्या पूजेच्या ठिकाणी राहणार नाही। या विषयीची
प्रत्येक महिलेने काळजी घ्यायची आहेत। त्याचप्रमाणे आपण संध्याकाळी दिवाबत्ती अगरबत्ती लावायचे वेळेला चुकूनही ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस आपण लावून झाल्यानंतर चुकूनही आगपेटी ही देवघरामध्ये ठेवू नका। जर का माझी माहिती तुम्हाला पूर्ण वाटली तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। श्री स्वामी